माणसाच्या मनामध्ये नेहमी चांगले विचार निर्माण झाले पाहिजेत, मन पवित्र असावं. रामायणातलं गोड उदाहरण सांगेन मी तुम्हाला. रामायणामध्ये भगवान प्रभुरामचंद्रजीच्या सोबत एक त्यांचा भाऊ आहे. त्या भावाचं नाव झोपले का काय, लक्ष्मणजी आहेत. पण मला सांगा, लक्ष्मण सोबत आहे पण राम जास्त आठवण कुणाची काढतात? भरताची काढतात. बरं, भरत दूर आहे म्हणून नाही, दूर तर माई कौशल्या सुद्धा होती, आणखी शत्रुघ्न सुद्धा होते. शत्रुघ्नाचं एवढं नाव नाही, माई कौशल्याचं नाव नाही, स्वर्गवासी पित्याची सुद्धा जास्त आठवण नाही, पण आठवण एका भावाची आहे. कुणाची? भरताची. का? तर भरताचं अंतकरण हे साधूचं अंतकरण आहे, निर्मळ आहे, पवित्र मन आहे. त्या कारणानं रामायणातला गोड प्रसंग आहे. माझे भगवान प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासाला जातात, माझ्या दादांनो, रामायण एवढं गोड, एवढं पवित्र आहे, एवढं महान आहे. राम म्हणजे जगण्याचं शास्त्र आहे. रामायण म्हणजे जीवन जगण्याची सूत्र आहेत. संकटाला तोंड कसं द्यावं हे माझ्या रामचरित्रातून शिका. अनुकूल किंवा प्रतिकूल स्थितीमध्ये शांत कसं राहायचं, स्थिर कसं राहायचं, हे माझे राघवेंद्र सरकाराचं चरित्र जर तुम्ही वाचलं ना तर तुम्हाला शिकायला मिळेल. राम म्हणजे मानवतावादाचा पुरस्कार आहे. राम म्हणजे मानवी जीवनाची मर्यादा आहे. राम म्हणजे एका मुलानं आईच्या बाबतीमध्ये किती प्रामाणिक असलं पाहिजे त्याचं उदाहरण आहे. सगळ्या गोष्टी म्हणजे राम आहे. रामच तर आपल्या जीवनाची सुरुवात आणि आयुष्याची सांगता सुद्धा राम आहे. या दोन्हीमध्ये जर राम आठवला तर जीवन आराम आहे. आणि जर रामच कळाला नाही तर मग राम राम कायमचा असा राम आहे. राम सुंदर आहे, फक्त रामाला समजून घ्या. हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की, हे रामायण है पुण्य कथा श्री राम की. प्रसंग रामायणातला राघवेंद्र सरकाराला 14 वर्षाचा वनवास मिळाला आणि माझे रघुराम चित्रकूट पर्वतावरती थांबले. जेव्हा भरतजीला कळालं, डोळ्यामध्ये घळघळ घळघळ अश्रुधारा वाहतात. आई, तो माझी आई नाहीस, तू वैरीण आहेस. अगं, जिला रामाचं प्रेम कळालं नाही तू माई कसली, तू माय नाहीस माझी. असं वाटतंय धारदार शस्त्राने तुझे तुकडे करावेत, पण माझ्या दादाला ही गोष्ट सहन होणार नाही, म्हणून मी तुला मारू शकत नाही. पण तुझ्याशी बोलावं, तुझ्याशी संवाद करावा ही अजिबात माझी भावना नाहीये. मी त्याग करतो या क्षणाला. ज्याच्यासाठी केलं त्यानंच त्यागलं. रामाच्या वाटेमध्ये काटे पेरण्याचा प्रयोग केला, पण काही मला सुख मिळालं नाही. उलट तिच्या जीवनामध्ये अत्यंतिक दुःख आली. ही जगण्याची सूत्र आहेत, समजून घ्या. आपण भलेही दुसऱ्याला त्रास देण्याचा कधी प्रयत्न करू, पण समजून सांगा आपल्या मनाला, हे मना, तू दुसऱ्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतोयस, पण त्याची फळं तुला भोगावी लागणार आहेत. म्हणून निर्मळ जग हे आपण आपल्या मनाला सांगायचं. मनाच्या मागे आपण न चालावं, आपल्या मागे मन चालावं. पण बऱ्यापैकी लोक मनाच्या मागे चालणारे आहेत आणि मन काहीतरी दिसलं की बावळं होतं आणि पळतंय. भरतलाल आईचा त्याग करतात आणि ज्या दिशेनं राम गेले त्या दिशेनं चालतात. त्या दिशेनं भरतजी चालली ही रामरायाला बातमी कळाली आणि रामरायानं वनदेवीला बोलावलं. वनदेवी प्रगट हो. वनदेवी प्रगट झाले. का भगवान, काय सेवा करू? वनदेवी, या ज्या वाटेने मी आलो ना त्या वाटेवरचे काटे काढून घे. टोकदार दगड आहे ती सुद्धा बाजूला काढून घे. भगवान, जी वाट तुम्ही आला त्याच्यावरचं सांगता का पुढे ज्या वाटेवर जायचं तिकडचं सांगता? ज्या वाटेवरनं मी अयोध्येत इथपर्यंत आलो ना त्या वाटेवरले काटे बाजूला सार. भगवान, आता त्या वाटेवरचे काटे काढून उपयोग काय आहे? तुमचा तर प्रवास पूर्ण झालाय, आता काही उपयोग नाहीये. नाही उपयोग आहे, गरज आहे. काय? त्या वाटेवरनं माझा भरत येतोय, म्हणून त्या वाटेवरले काटे बाजूला काढ.
वनदेवी म्हणते, भगवान एवढं प्रेम तुमचं भरतावरती? हा, माझ्या भरतावर माझं खूप प्रेम आहे. वनदेवी, वाटेवरले काटे बाजूला सार ना, माझ्या भावावर माझं प्रेम आहे. भगवान तुम्ही सांगाल ते काम मी करते, पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. बोल ना देवी, काय प्रश्न आहे तुझा? म्हणे, सूर्यकुलात ज्याचा जन्म झाला, प्रतापी राजा दशरथाचा जो पुत्र आहे, ज्या भावावर साक्षात विश्वाच्या मालकाचं रूप असणारा राम, त्या रामाचं नितांत प्रेम आहे, असा शूर वीर धीर धैर्यवान भरतजी एवढे नाजूक आहेत का की त्यांना काटे सुद्धा सहन होत नाहीत? त्यांच्याच पायात काटे टोचतील याची भीती आहे ना तुम्हाला, पण ते एवढे नाजूक आहेत का की त्यांना काटा सहन होत नाही? वनदेवी, माझा भाऊ एवढाही नाजूक नाहीये की तो त्याला काट्याची भीती वाटते. मग का मला काटे काढायला सांगता? उत्तर ऐका रामाचं. वनदेवी, जेव्हा माझा भरत या वाटेवरनं येईल, त्याच्या पायामध्ये काटे टोचतील, तेव्हा त्याचे डोळे अश्रूने डबडबतील. का? पायात काटा टोचून माझ्या भरताला स्वतःला वेदना झाली म्हणून नाही. माझा दादा या वाटेवरनं गेलाय, माझ्या दादाच्या पायात हा काटा कसा टोचला असेल त्या आठवणीनं माझा भरत रडेल, म्हणून रस्त्यावरचे काटे बाजूला. काय मन आहे? कधी विचार केलाय आपण? रस्त्यानं तर तुम्ही सुद्धा चालता, कितीतरी प्रवास करतो आपण. मोठा धोंडा जर रस्त्याला आडवा असेल तर आपण वाट वाकडी करून जातो, पण त्याला बाजूला काढायचा प्रयत्न करत नाहीत आपण. असेल काटा रस्त्यावरती तर आपण आपल्याला आपली वाट चांगली करून चुकवून पुढे जातो, पण मागे कोणाच्या तरी पायामध्ये टोचेल ही भावना आपली नसते. मन पवित्र ठेवण्याचा कधी विचार करा. एवढं निर्मळ ठेवा की आपल्या मनामध्ये नेहमी चांगले संकल्प, चांगले विचार निर्माण झाले पाहिजेत. अशी असावी आपली भावना. कशी असावी? भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना. हे भजन तर सगळ्यांनी म्हणायचं माझ्यासोबत. का? हे भजन माणसातला माणूस जागा करणार आहे, मानवतावादाचा पुरस्कार करणार आहे. हे भजन आपल्या डोळ्यासमोर उभं करतं मर्यादा पुरुषोत्तम राघवेंद्र सरकाराच्या चरित्राला. हेच भजन आपल्या डोळ्यासमोर उभं करतं ज्यांनी माणुसकीची राखण केली अशा छत्रपती शिवरायांना. म्हणून हे भजन माझ्यासोबत सगळ्यांनी गावं. भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना. हे मानवतावादाचे विचार आहेत. पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बन कर मत रहना, काटे बन कर मत रहना. भला किसी का कर ना सको सर्वांनी म्हणा, बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो काटे बन कर मत रहना, काटे बन कर मत रहना. फूल होऊन जगाला सुगंध देता आला नाही, काही हरकत नाही, तेवढे भाग्यवान आपण नाही असं समजायचं. पण काटाहून कोणाच्या पायात तरी टोचायचं नाही दादा. एवढं गोड सांगितलंय पुढे. बन न सको भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो, नहीं कभी शैतान बनो तुम, नहीं कभी हैवान बनो. सदाचार अपनाना सको तो पापों में पग मत भरना. पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बन कर मत रहना, काटे बन कर बना सर्वांनी रहना. भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना. भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना. पुष्प
गरज नाही, चांगला माणूस व्हा. ज्या दिवशी चांगला माणूस व्हाल त्या दिवशी जग आपोआप तुम्हाला देव माणूस म्हणाल. बन न सको भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो. फक्त माणूस व्हा. कोण आहे माणूस? ज्याला 2 हात 2 पाय 2 डोळे 2 कान 1 नाक आहे, तो माणूस आहे का? अशा तर भरपूर आकृत्या फिरतात, पण कुठेतरी हिंसा करताना दिसतात, कुठेतरी कोणाला तरी धोका देतात, कुठेतरी कोणाला तरी फसवतात, कुठेतरी स्वार्थासाठी दुसऱ्याची माती करतात. तो माणूस कसला? पशुला जमणार नाही एवढं जास्त वाईट काम जर हे 2 हात 2 पाय करत असतील तर समजावं तो पशु नाही, तो राक्षस आहे. माणूस शोधा आपल्यातला. कुठे माणूस? कधीतरी आरशाच्या समोर उभे राहा. कारण माणूस सगळीकडे खोटं बोलेल, पण आरसा आपल्याला कधी खोटं बोलू शकत नाही, किंवा आपण आरशाला खोटं बोलू शकत नाही. आणि सांगू तुम्हाला एक गोष्ट, आपण आपल्या अंतःकरणात किती पवित्र जगलो, किती चुकीचं जगलो, काय जगलो आपण, हे माणसानं आयुष्यभर कोणाला न सांगू द्या. पण आयुष्याच्या सांगतेला जेव्हा एकटे पडताना तुम्ही एकाकी, तेव्हा पूर्ण आयुष्याचा पट आपल्या डोळ्यासमोर उभा राहत असतो आणि आपलं आयुष्य आपल्याला, आपलं जगणं आपल्याला खात असतं. त्यावेळेस तुम्ही तुमच्या मनाला एवढं कोसता, मग तो एक एक क्षण आपल्यासाठी युगायुगासारखा असतो. शेवट गोड झाला पाहिजे माझ्या दादांनो. म्हणून वर्तमान चांगला जगा. त्याला वर्तमान जगता आला त्याचं भविष्य सुखात आहे. भविष्य सुखात जाण्यासाठी वर्तमान जगता यावा, आणि वर्तमान जगण्यासाठी इतिहासाचा अभ्यास माणसानं करावा. ज्यानं इतिहास अभ्यासला त्याचं वर्तमान सुंदर झालं. ज्याचं वर्तमान सुंदर आहे त्याचं भविष्य सुंदर आहे. देव होण्याची काही गरज नाही, चांगला माणूस व्हा. ओळखा स्वतःला, विचारा स्वतःला, तू खरंच माणूस आहे का? काय आहे माणसाची व्याख्या? स्वतःसाठी जगणाऱ्यांचा ढीग आहे, पण छत्रपती शिवरायांच्या सारखं दुसऱ्यासाठी जगणारे बोटावर मोजणे एवढेच आहे. जे दुसऱ्यासाठी जगले ते या जगात जिवंत राहिले माझ्या दादांनो. माणसाची व्याख्या ऐका. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. ही माणसाची व्याख्या आहे. आपण कुठे कोणाच्या कामी आलो का? आता किरण भाऊंनी लोकांसाठी काय काय चांगली कामं केली, ही आम्ही या कीर्तनाच्या व्यासपीठावरून सगळ्यांना सांगावी याची गरज नाही. पण चांगल्या माणसाचं चांगलं काम थेट जनमानसापर्यंत पोहोचावं, आणि कुणीतरी त्यांच्यासारखं काम करण्याची प्रेरणा घेऊन आणखी चांगलं काम करावं, याच्यासाठी वाईट गोष्टींची जाहिरात करण्यापेक्षा चांगल्या गोष्टींची जाहिरात व्हावी. चांगल्या गोष्टींची जाहिरात घेईल कोणीतरी प्रेरणा, आणखीन कोणीतरी नवीन किरण भाऊ तयार होतील या मातीची, या माणसांची सेवा करण्यासाठी. याच्यासाठी चांगल्या लोकांचं चांगलं काम लोकांपर्यंत गेलंच पाहिजे. यांनी चांगली कामं केली. विचारा स्वतःच्या मनाला, तुम्ही तुमच्या परिवारा व्यतिरिक्त आणखी कुणासाठी काही चांगलं केलंय का? जर केलं नसेल तर समजावं अजून तुम्ही माणूस होण्याचं जे काही आहे ना दायित्व ते पूर्ण केलेलं नाही. मग माणूस आहोत आपण, याचं उत्तरदायित्व पूर्ण न करताच जग सोडून जायचंय का तुम्हाला? हे विचारा तुमच्या मनाला तुम्ही कधीतरी. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द जो अपनाए उसे इंसान कहते हैं. संत महात्मे या जगात मोठे का झाले? चांगले काम करणारी माणसं या जगात शिल्लक का राहिली? त्यांना जगण्याचं वर्म कळालं. त्यांना कळालं जीवन आपलं आपल्यासाठी नाही, आपलं जीवन हे जगासाठी आहे. जे जगासाठी जगले, ज्यांनी जगाला प्रेम दिलं, सेवा दिली, चांगलं काम दिलं, तीच माणसं या जगामध्ये शिल्लक राहिली. आणि हे चांगलं काम, चांगली सेवा कोण करू शकतंय? ज्यांचं मन निर्मळ आहे ते करू शकतात. म्हणून मनाला स्वच्छ ठेवा, मनाला चांगलं वळण लावा, मनामध्ये चांगल्या विचारांची पेरणी करा. व्हा चांगले शेतकरी कधीतरी. मनामध्ये चांगल्या विचारांची पेरणी करा. कधीतरी आपल्या ताटातला घास एखाद्या भोकेजलेला देण्याचा विचार करा. कधी दारात आलेला तांब्याभर पाणी देण्याचा विचार करा. या धकाधकीच्या जीवनामध्ये तुम्हाला जास्तीचा वेळ देता येत नाही, काही हरकत नाही. तुम्हाला जमताय ना तिथपर्यंत तुम्ही चांगलं करत राहा. रामाची मंदिरं कमी पण जास्त हनुमानजीची आहेत.
हे का झालं तर फक्त सेवा एक कार्य, मन निर्मळ स्वच्छ, लहान लेकरासारखं निष्पाप मन हनुमानजीचं. असाच मानसिक नियम आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये करावा. मनाला गंगेच्या पाण्या एवढं निर्मळ ठेवावं आपलं मन. आता मी एवढं बोलते, लगेच दुसऱ्या मिनिटाला आपण शुद्ध होणार नाहीत, लगेच निर्मळ होणार नाहीत. का? एवढा दिवसाचा गंज चढलेला आहे, थोडं घासावं लागेल. लगे थोडेच आपण निर्मळ होणार आहोत की लगेच सांगितलं ताई आता मी उद्यापासून सुधारलो, हे शक्य नाही. पण प्रयत्नवादी राहा, प्रयत्न करा. आणि प्रयत्न करता करता कधी तुम्ही रूपाला आकाराला आलात हे तुम्हालाच कळणार नाही. तुम्ही नक्की तयार व्हाल, फक्त इच्छा ठेवा की मला चांगल्या कामासाठी पुढे व्हायचंय. अशा मानसिक नियमाला धरून नाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणावर देवा मा